विदर्भा लाईव्ह न्यूज। अत्यंत महत्वाची बातमी, बुद्धगयेच्या धर्तीवर यवतमाळात सुद्धा महाबोधी विहार मुक्तीचे आंदोलन सतत सुरू आहे। आज 6व्या दिवशी महाबोधी विहार मुक्त करा या घोषणेने शहर दुमदुमले। शिलाचारा बुद्ध विहार महिला समितीच्या वतीने दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले। तेच मागणी घेऊन आणि ती म्हणजे महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त झाले पाहिजे। महाबोधी महाविहार ब्राह्मणापासून मुक्त करा। त्यांनी आपल्या तनमन धनाने या यवतमाळ जिल्ह्याच्या रस्त्यावर उतरून बौद्ध विहार महाबोधी विहार मुक्त करावे आणि ब्राह्मणशाहीचा हा वाद पूर्ण समुदाय नष्ट करावा आणि आपलं बुद्ध विहार जे आहे हे मुक्त करावं, एवढी माझ्या समाज बांधवाचे सर्व लोकांना मी विनंती करतो की आंदोलन इथे सुरू आहे। बुद्धगया येथील महाविहार मुक्त झालं पाहिजे या मागणीला घेऊन मागील 6 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाचा पाठपुरावा अखिल भारताच्या धर्तीवर यवतमाळच्या वतीने कंटिन्यू 6 दिवस झालेत आम्ही आंदोलन करत आहोत। ही सगळी मंडळी आंदोलन करत आहे। वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या समितीच्या वतीने इथे निदर्शने व धरणे आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सुरू आहेत। त्याचाच आजचा हा 6वा दिवस। आदरणीय भिक्षुगण इथे हजर आहे। भिक्षू संघाच्या वतीने मी राहुल बनते यांना विनंती करतो की आजच्या या 6व्या दिवशी आंदोलनाच्या निमित्ताने आपण काय सांगाल? नमो बुद्धाय जय भीम। आज 6 विहारातलं आज आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात चांगला भिक्खू संघाला प्रतिसाद मिळत आहे। संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका खूप आम्हाला सहकार्य करा भिक्खू संघाला आणि सहकार्य केल्याबद्दल मी त्यांना मंगलकामना करत आहे। असंच जोपर्यंत आपलं महाबोधी विहार मुक्त होत नाही, जोपर्यंत हे जे ब्राह्मणशाही आहे हे ब्राह्मणशाही जोपर्यंत हटणार नहीं तोपर्यंत भिक्खू संघाचं आंदोलन हे ब्राह्मणों से महाबोधि विहार मुक्त करो, यही हम सभी की मागणी है। जय भीम। मुक्त झालंच पाहिजे ही आमची मागणी आहे। ब्राह्मणांपासून ही आमची मागणी आहे। शेवटी जिल्हाधिकाऱ्यामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले। यावेळी भिक्षू संघाचे सदस्य मोठ्या प्रमाणात हजर होते। समितीच्या पदाधिकारी रमा सोनटक्के, दर्शना मेश्राम, संगीता माटे, शोभा भैसारे, सुनंदा डोंगरे, शारदा नागदिवे, कविता नागदिवे, विना नागदिवे, समता सैनिक दलाचे सुनील बोरकर व समता सैनिक, माया मेश्राम, मृणालिनी धीकर, भावना चव्हाण, जयप्रकाश चव्हाण, भीमसिंग चव्हाण, लीना गजघाटे, पौर्णिमा चव्हाण, गंगा रंगारी, गिरधारी भक्त, मंगल मेश्राम, मंगला धवणे, प्रमा घुटके, पारवता मेश्राम, भारती पाटील, लतिका मेश्राम, उमेश मेश्राम, रितेश मून, राम वाघमारे इत्यादी बौद्ध समूह मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी सर्वांची एकच मागणी होती, बुद्धगयेचे महाविहार हे बौद्धांच्या स्वाधीन झाले पाहिजे।